नगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या कौडगाव येथील संत लक्ष्मण महाराज विद्या मंदिर शाळेतील मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विश्वस्त मंडळाचा बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी फाउंडेशनच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। नगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या कौंडगाव येथील संत लक्ष्मण महाराज विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांनी संस्था बळकावण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याची तक्रार फाउंडेशनच्या विश्वस्तांनी केली आहे। शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून संस्था चालकांना बेदखल करण्याचा प्रयत्न झाला असून संबंधित शाळा मुख्याध्यापक कर्मचारी तसंच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे। यासाठी फाउंडेशनच्या विश्वस्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। संबंधित मुख्याध्यापकांच्या बेकायदा कामांबाबत संस्थेचे विश्वस्त अभय धीवर यांनी माहिती दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी संस्था आहे तिची स्थापना 86 सालची 1986 ही आदरणीय व दिवंगत उत्तमराव सयाजी धीवर यांनी या संस्थेची व या शाळेची एक स्थापना केलेली आहे। कौडगाव इथं श्री संत लक्ष्मण महाराज विद्या मंदिर या संस्थेवर आणि या शाळेवर जो आघात केलेला आहे तिथले मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग सगळे व काही ग्रामस्थ यांनी एक असा अर्ज केला होता 2012 साली की या संस्थेचे विश्वस्त काही वयोवृद्ध झालेत, काही बेपत्ता आहेत व काही हयात नाही। अशा कारणाने त्यांनी अर्ज करून असं सांगितलं का आम्ही इच्छुक आहोत ती संस्था बघण्यासाठी, इंटरेस्टेड मेंबर म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे। परंतु कोर्टाची दिशाभूल करून त्यांनी जो काही आदेश मिळाला अंशतः तो जो आदेश होता त्याला आम्ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून त्या अर्जाला स्थगिती मिळवलेली आहे। या सगळ्या गोष्टी असताना मात्र शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे श्री लक्ष्मण पोले यांनी कुठंतरी आर्थिक व्यवहार केलेला आहे त्यांच्यासोबत आणि ते त्यांना समर्थन देत आहे। ज्या 2012ला एकीकडं मुख्याध्यापक एक अर्ज करतात तक्रार अर्ज आणि मात्र 2016पर्यंत संस्थेचे सचिव श्री अभय उत्तम धीवर यांच्याकडे वेतनवाढीचा प्रस्ताव दाखल करतात आणि त्या प्रस्तावाशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळू शकत नाही। मग ही सगळी वस्तुस्थिती असताना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कशा प्रकारे ही भूमिका घेत आहेत, म्हणजे कुठंतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आमच्या आंबेडकरी मागासवर्गीय संस्थेवरती अन्याय करतायत। ते सगळे विश्वस्त जे आत्तापर्यंत जे संस्थापकीय विश्वस्त आहेत हे आमचे बबनराव सोनवणे साहेब आहेत, हे सगळे माणसं आहेत। बरेच 7 विश्वस्त आमचे अद्यापी आहेत। विश्वस्त जी संस्था ज्यांनी स्थापन केलेली आहे ते विश्वस्त असताना असा अर्ज माननीय पुण्याचे धर्मादाय आयुक्तांनी कशा प्रकारे मंजूर केला आहे, म्हणजे कुठंतरी धर्मादाय आयुक्तांनी देखील पैसे खाल्लेले, कुठंतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे। मग हे सगळं असताना कशा पद्धतीने मान्यता देण्यात येते? बोले साहेब हे सगळं हे पैसे खाऊन म्हणजे अन्याय करणार का? आता हा किती वर्ष अशा पद्धतीचं राजकारण चालणार आहे? म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी काय करायचंच नाही का? शिक्षण संस्था चालवायच्याच नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेवरती जे सध्याचे मुख्याध्यापक आहेत यांनी 2 नंबरने व्यवहार करून आयुक्तांना भेटून काहीतरी लबाड्या करून विश्वस्त हयत नाही असं भासून आयुक्तांना खोटे पुरावे देऊन आज ती संस्था त्यांनी लोबाडलेली आहे आणि त्या संस्थेवरती आज ते स्वतः कारभार करतात। वास्तविक पाहता हा शिक्षण आयोगाचा म्हणा किंवा शिक्षण संस्थेचा अतिशय गोंधळाचा कारभार चालू आहे आणि याच्यामुळं ते आमच्या मागासवर्गीयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी संस्था आम्ही चालवतो त्या संस्थेवर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि अन्यायाला कुठेतरी वाचा फाडावी आणि कलेक्टर साहेबांनी त्यात लक्ष घालावं म्हणून आम्ही आज त्यांच्या दारामध्ये आमचा मागण्या करण्यासाठी दारात त्या उपोषणाला बेमत उपोषणाला बसलो आहेत। मी कार्यकारी विश्वस्त आहे, फाउंडेशनचा विश्वस्त आहे आणि या विश्वस्तता असल्यामुळं आम्ही जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू। आंदोलनाबरोबर कलेक्टर आणि शिक्षण अधिकारी यांच्याविरुद्ध शिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध आम्ही कारवाई करणार आहोत। कलेक्टर आम्हाला न्याय देतील असं आम्हाला वाटतं, कारण ते अतिशय तत्पर कलेक्टर आहेत। ते आम्हाला उत्तरोत्तर न्याय देतील। नाही न्याय दिल्यास आम्ही आंदोलन करणार आणि यापुढेही सतत उपोषण आणि आंदोलनाचे मार्ग करून आम्ही आमची संस्था आमच्या ताब्यात घेणार। कारण ज्यांनी संस्थेची फसवणूक केलेली आहे असे त्या संस्थेचे मुख्याध्यापक
मुख्याध्यापकाला संस्था चालवण्याचा अधिकार नसतो. आम्ही संस्था 1986 साली सुरू केलेली आहे. त्यामध्ये आम्ही फाउंडर मेंबर आहोत आणि आजपर्यंत आम्ही ते काम करत आहोत. उत्तम दिवर सर वारल्यानंतर यांनी जे गोंधळ घातलेला आहे संस्थेमध्ये मुख्याध्यापकांनी, तो अतिशय चुकीच्या पद्धतीचा आहे आणि त्यांनी जे विश्वस्त निर्माण केले ते चुकीचे निर्माण केलेले आहेत. शिक्षण संस्था जिवंत असून डॉक्टर बाबासाहेब फाउंडेशन जिवंत असून सुद्धा त्यांनी या प्रकारे जे अन्याय केलेला आहे. या आंदोलनात कांतीलाल साळवे, बबनराव सोनवणे, रंभा जाधव, सुरेखा भंडागे, लक्ष्मण जाधव, संजय खरा, दशरथ धीवर आदी सहभागी झाले होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.